घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगतात, सोन्याची दागिन्यांची खास काळजी घ्या. तसेच सोनं हरवणे ही चांगली गोष्ट मानली जात नाही. तुमचा गुरुग्रह दुर्बल होतो असेही मानले जाते. समजा सोनं हरवलं किंवा चोरी झाली तर घरामध्ये कलह वाढतो, आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. मग या परिस्थितीचा सामना कसा करायचा, कोणते उपाय करायला हवे, तसेच समजा तुम्हाला सोनं सापडलं तर ते आपल्याकडे ठेवणं योग्य आहे का, जाणून घेऊयाच. सोनं हरवणे अशुभ का मानतात? ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून सोनं हरवते किंवा चोरी होते तेव्हा नकारात्मक ऊर्जा वाढते. कुठेतरी माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे असेही म्हटले जाते. याचा परिणाम आर्थिक नुकसानच एवढाच नसून पैशाची संबंधित समस्या देखील वाढतात. सोनं गमावल्याने आर्थिक अस्थिरता येऊन जीवनात अनेक अडचणी उभ्या राहतात. हे अशुभ असून योग्य उपाय करणे गरजेचे आहे. रस्त्यात सोन्याचा दागिना सापडला तर? सोनं किंवा सोन्याचे दागिने हरवणे, चोरीला जाणे हे जसे अशुभ मानले जाते, त्याचप्रमाणे कुठेतरी पडलेले सोनं तुम्हाला मिळणं हे देखील शुभ मानले जात नाही. कारण याचा संबंध थेट कोणत्या तरी व्यक्तीच्या दुर्दैवाशी संबंधित असतो. त्या सोन्याचा स्वीकार करून तुम्ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात घेऊन येता. गुरुग्रहाची शांती करा. सोनं हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास सर्वात प्रथम गुरुग्रहाची शांती करायला हवी. गुरुवारी पिवळे वस्त्र, हरभरा डाळ, हळकुंड, केळी किंवा पिवळ्या रंगाच्या शुभवस्तूचे दान करायला हवे. तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करून नकारात्मक प्रभाव कमी करायला हवा. गुरुग्रहाचा अशुभ योग. ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचा संबंध गुरुग्रहाशी आहे. ज्या व्यक्तीचे सोनं हरवलं आहे त्या व्यक्तीवर गुरुग्रहाचा अशुभ प्रभाव पडला आहे असे मानले जाते. त्यामुळे त्या व्यक्तीला आर्थिक नुकसान, मानसिक समस्या तसेच सगळीकडे अपमानाचा सामना करावा लागतो. समजा घरात चोरी झाली आणि सोनं हरवलं तरी त्या कुटुंबाला आर्थिक संकट, वादविवाद, अस्थिरता तसेच नातेसंबंधात तणाव अशा समस्या येऊ शकतात. समजा तुमच्या घरात वारंवार सोनं हरवत असेल तर त्वरित उपाय आणि कारवाई करणे गरजेचे आहे. सोनं हरवण्याच्या अशुभ प्रभावापासून वाचवण्यासाठी उपाय. दररोज ओम ब्रूम बृहस्पती नमः या मंत्राचा जप करा. गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा. गरजवंतांना पिवळ्या रंगाचे वस्त्र, हळकुंड, केळी, हरभरा डाळ किंवा अशा गोष्टी ज्या गुरुग्रहाशी संबंधित आहेत त्याचे दान करावे. सोनं पुन्हा पुन्हा हरवत असेल तर गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी गुरुवारी सोन्याच्या अंगठीत पुष्कराज घालण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात दिला जातो.